नमस्कार, मी जगदीश पाटील. मी आहे आज खारघरमधील सेंटर पार्क गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकिंगला आलो होतो. तर बघा, हे इकडचे दृश्य किती सुंदर आणि मन प्रसन्न करणारे आहे. आता हे खारघर सेंटर पार्क जवळजवळ 500 एकर जमिनीमध्ये पसरलेलं आहे आणि एकदम फ्री सुविधा आहे इकडच्या खारघर रहिवाशांसाठी. आणि ते कुठलाही चार्ज घेतला जात नाही. आणि किती नशीबवान लोक आहेत खारघरमधली, फ्री ऑफ चार्ज गार्डन आहे, ते पण 500 एकर. आणि मॉर्निंग वॉकिंगसाठी किती लोक येतात फिरायला इथे. बघा तुम्ही, किती सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त या गार्डनला लागून इस्कॉन टेम्पलसुद्धा आहे आणि अत्यंत रमणीय वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज, चेरी ब्लॉसम, हे बघा चेरी ब्लॉसम पण आहे, झाडं आहेत, मस्त पिंक पिंक वातावरण झालेलं आहे. आणि हे गार्डन अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेलं जातं. स्वच्छता एकदम छान आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छान अशी गार्डन आहे. प्लस त्याच्या व्यतिरिक्त लोक इथे मॉर्निंग वॉकला चालायला येतात, कोणी जॉगिंग करत आहे. सगळेजण हेल्थ आणि फिटनेसवरती ध्यान देतात आहे. बघा तुम्ही. आणि बघा, सनराईज बघा खारघरमधला, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. आता कमीत कमी टाईम 7:30 7:30 पावणे 8 झालेले आहेत. आणि छानपैकी हिरवळ आहे, गार्डन आहे आणि वॉकिंग पाथ पण छान बनवलेलं आहे. इथून एक अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. त्याच्या व्यतिरिक्त लोक फिरायला येतात, जॉगिंगला येतात. आणि लोक, आज तुम्ही गार्डनमध्ये बघणार, या सेंटर पार्क गार्डनमध्ये लोक फिटनेसला घेऊन भरपूर सिरियस आहेत. लोक चालायला येतात, कोणी जॉगिंग करायला येतात. ह्या गार्डनमध्ये जर तुम्ही कमीत कमी दिवसाला 4 राऊंड सकाळच्या वेळेस जर मारणार, तर अक्षरशः एका महिन्यामध्ये तुमचा फिटनेस छान होणार. आणि या गार्डनला लागूनच बाजूला एक कृत्रिम तलाव केलेला आहे, साठवलेलं आहे. ज्यावेळी हे गार्डन बनत होतं त्यावेळी हे कृत्रिम तलाव बनवलेलं गेलं आहे. आणि त्यामध्ये पूर्ण पावसाचं पाणी साठलं जातं. आणि अशा प्रकारे ते साठवलेलं पाणी आहे या इकडच्या सगळ्या झाडांना घातलं जातं, जेणेकरून पाणी टंचाई होत नाही. झाडांसाठी पाणी टंचाई होत नाही. झाडांना तर पाणी पाहिजेत, जसं प्रत्येक माणसाला पाणी पाहिजे तसं झाडांनासुद्धा पाणी पाहिजे. हे बघा, हे चेरी ब्लॉसम आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केलेलं गार्डन आहे आणि कोणाकडूनही एकही पैसा घेतला जात नाही. हे गार्डन सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतं. संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत हे गार्डन उघडं राहतं. आणि ह्या मध्यंतर काळात या गार्डनची पूर्ण साफसफाई केली जाते. आणि हे गार्डन मेंटेन केलं जातं सिडकोतर्फे आणि पनवेल महानगरपालिकेतर्फे. आणि इकडे सिनियर सिटीजनसाठी बसण्यासाठी बेंचेस ठेवलेले आहेत. कोणाला काही कचरा टाकायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचे कचराकुंडी ठेवलेले आहेत तिथे. आणि लोक फिरायला येतात संध्याकाळच्या वेळेस. रविवारच्या दिवशी तर संध्याकाळी भरपूर गार्डनमध्ये गर्दी असते, कारण की आजकाल गार्डन उरले कुठे आहेत. सगळीकडे कॉन्क्रिटीकरणचे बिल्डिंग वगैरे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे गार्डन म्हटलं तर प्रत्येक मुलांचा खेळण्याचं ठिकाण आहे. आणि या गार्डनमध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणा आहे, झुला आहे, सीसॉ आहे. परत इवन रबर मॅटवाले जी खेळणी आहेत, प्रत्यक्ष लहान मुलं आहेत खेळण्यासाठी, त्या गार्डनमध्ये त्या साईडला रबर मॅटसुद्धा टाकलेलं आहे. बघा, हे तुम्ही कसे हे मस्तच प्रत्येक झाड मेंटेन ठेवलेलं आहे. निसर्गरम्य असं हे गार्डन आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नक्की तुम्ही या खारघर शहरामध्ये घर घेऊ शकता.
तुमच्या बिल्डिंगमध्ये गार्डन नाही तरी चालेल, पण जवळपास 5 ते 2 मिनटं अंतरावरती इथून सगळे बिल्डिंग्स आहेत, अपार्टमेंट्स आहेत. प्रत्येकाच्या बिल्डिंगमध्ये गार्डन्स आहेच असं नाही आहे. तुम्ही हाय ॲम्युनिटीजमध्ये गार्डनमध्ये राहणार, बिल्डिंगमध्ये राहणार, तर तुम्हाला हाय मेंटेनन्स पण द्यावं लागेल. पण प्रत्येकाच्या बिल्डिंगमध्ये गार्डन आहे असं आहेच नाही. पण हे निसर्गरम्य असं आहे. बघा तुम्ही झाडामधून कसं सनराईज आपल्याला पाहायला मिळतो आहे, अर्ली मॉर्निंग. प्रत्येकाचा आस्वाद या निसर्गाचा आस्वाद प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि तुम्ही खरंच मॉर्निंग वॉकिंगला खारघरमध्ये या. खास